वेलकम बॅक टू व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहे आपली जिम म्हणजे आम्ही कुठं करतो. आता बॉडी नसली तरी आपल्याला म्हणजे पुढं बघायला भारी वाटेल. आता जी म्हणजे प्रोग्रेस आहे ती प्रत्येकाला बघायची. म्हणजे हा झाला, मी झाला, आमचा डे वर्कआउट करायचा. आज आमचा डे. आपण खरं तर मधून चालू केले बायसेप आपले डंबेलची जे सेट ते मारून झाले. तिथनं पुढं एका माणसाची वाट बघून प्रत्येक तुमच्या पण ग्रुपमध्ये एक माणूस असा असेल दरवेळी जिमला लेट करणार. किती तुम्ही त्याला फोन करा, काय करा, तुम्हाला माहित असेल अनिकेत भाऊ आदापुरे, किती फोन करा त्याला, काय करा, दरवेळी उशीर. त्याच्या म्हणजे गुण येतो, गुण उशीर करणं. त्याच्या घरी प्रोग्राम त्याचा धावपळ चालू. बरं आपण कंटिन्यू करू आता. आर्म्स डे कसं काय जिम आपला आहे आज. आर्म्स डे चालू करू. 2 hours later. बॉडी बिल्डर थांबली तिथं. आबा डंबरे बायसेप मारते. काय मारते सूरज? बायसेप आजच बाहेर काढणार आहे सूरज. डायरेक्ट पोपाय होणार आहे तो आज. डायरेक्ट पोपाय. स्लो जाऊ दे, स्टडी जाऊ दे, एकदम प्रेशर बसू दे हाताला. फोन टिल फेलियर. थोडंसं कम्फर्टेबल वाटेल ना तसं फक्त प्रेशर बसलं पाहिजे. हात स्टेबल ठेव. हात स्टेबल ठेवतो. आता नाही मारू शकायच्या पुढं, फक्त होल्ड ठेव. होल्ड. मस्त. चल घे. लाईट वेट बडे. 1 2 चल मस्त. कसा बसला पण वाडे. क्रेझी. दाखव जरा पाहिजे. दुपारचं कोण नसतं जिम मध्ये. त्याचा फायदाच आहे. प्रायव्हेट जिम सारखी असते जिम आपली. डिस्टर्ब करायला कोण नाही. अख्खी जिम मोकळी भेटते. वर्कआउट करायला परत कोणाचं मशीनी वगैरे घ्यायची परत टेन्शन येत नाही. जसं की बघता पूर्ण अख्खी जिम मोकळी असते. आता दुपारची त्यातले 1-2 जण असतात फक्त, पण अख्खी जिम टोटल एम्प्टी असते. त्यामुळे वर्कआउट करायला पण मजा येते. आणि मेन गोष्ट मशीनी मोकळ्या भेटतात. बॉडी नसताना आत्ता म्हणजे आम्ही ब्लॉग करतो त्याचं कारण एकच आहे की इथं प्रत्येकजण म्हणजे गोल ओरिएंटेड आहे, पण प्रत्येकाला जर्नी जास्त इम्पॉर्टंट आहे का नाही. जर्नी. डिसेंबर. आता हा जो पोर्शन आहे हे नंतर जेव्हा 1 वर्षानंतर होईल किंवा 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर जेव्हा बघायला मजा येईल की जेव्हा फिजिक्स झालेलं असेल तेव्हा खरी मजा येईल. चल आता बायसेपची झाल्यावर आपण ट्रायसेपकडे शिफ्ट होऊ. फोन करता एक सेट राहिलेला असता, त्यानंतर आपण. आणि आपला जो गुणधर्म असलेला माणूस अजून पण आले नाही. त्याच्या रक्त ते उशीर करणं. किती पोरं फोन करू दे, काही करू दे, आपण आपल्या टायमिंगला येणार. तुम कितना भी कोशिश कर लो बनी, हम अपने टाइम को आएंगे. हम नहीं सुधरेंगे वाला. कधी येतोय काय माहिती. 8 9 10 11 12 13. चल. 1 2 3 4. जिम करताना आमचा रूल नंबर 1 आहे टॉकलेस ॲक्ट मोर का नाही. सेट मारताना परत मिड टाईममध्ये पण आम्ही ट्राय आज करतो की बोलायचं कमी, ॲक्ट जास्त करायचं. इम्प्लिमेंट मोर. असं हात हालतात, हात शेक होतात. चल. घे मस्त. अख्खं प्रेशर जाऊन दे वाड्या. चल करेक्ट.
स्लो अँड स्टडी जाऊ दे, घाई नाही, प्रेशर फील होते अख्खा. करेक्ट. आमचा सगळ्यांचा जर सर्वात फेवरेट बॉडी पार्ट कोणता असेल तर तो आर्म्सच आहे. आर्म्स मारायलाच मजा येते. Arms. आर्म्स आणि बॅक. मला लेग आवडतं. लेगला पण मजा माझ्या येते. दिले बूस्ट होतं म्हणजे आपली जी लिमिट आहे ना ती क्रॉस होती. लेग्स टेस्टोस्टेरोन आहे. लेग्स मारताना मजा येते फुल बरस्ट लास्ट सेट ट्रायसेपचा. ह्याच्यानंतर थोडं आपण फोरमचे घेऊ. फोरमला जास्त ट्रेन करायची तशी गरज नसती कारण जेव्हा आपण बॅक वगैरे मारतो तेव्हा फोरम ट्रेन होतातच. डन विथ वेट ट्रेनिंग. आता जरा कार्डिओवर पण करू कारण कार्डिओवर पण लक्ष दिलं पाहिजे तुमच्या हार्टसाठी. मेन हार्ट हेल्थसाठी हार्ट इम्पॉर्टंट आहे. हार्टच राहणार तर काय वेट मारणार हा? मग काय त्यामुळे कार्डिओ मेन मसल सगळ्यात कोण आहे? हार्ट. Heart. सेकंडरी. बाकीचे नंतर सगळे सेकंडरी. हे आहे आपलं हो हे आहे आपलं कार्डिओ सेशन जिमचं पूर्ण. लई लई अर्नल्ड वाडेकरनेकर निघा ये इकडं. घे चल कडक. हां बाहेर बाहेर कडक बस. हां कड तशी बाहेर बाहेर कडक कडक. एक नंबर. आता आत्ताची जी फिजिक आहे ना ती अजून 8-9 महिन्यानंतर बघायला अजून मजा येईल. अजून कट पडतील, अजून बॉडी चांगली दिसेल. हे फक्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा डिसिप्लिन असेल. तुम्ही डिसिप्लिन थोडं तोडलं ना संपलं. ॲटलिस्ट तुम्ही ना डेली 20 मिनटं तरी चाललं पाहिजे. इकडं आपलं पोरं चालतात मस्त. जिम करून झाली जिम करून झाली पण भाऊ काय आला नाही. भाऊच्या रक्तच भरले. उशिरा येणं, कल्टी मारणं. कल्टी मेंबर कल्टी मेंबर काल बॅक डे होता. काल पण कल्टी दिली, आज पण कल्टी. होय रे. बॅक डेला पण कल्टी, आर्म्स डेला पण कल्टी म्हणलं. प्रत्येक डेला कल्टी देते. बॉडी कल्टी देणार आहे त्याला. काय बोलला? प्रॉब्लेम काय आहे? व्हिडिओ तर रेकॉर्ड होत आहे. हा ना व्हिडिओ चालू. प्रॉब्लेम काय आहे? जिमला का नाही येत? प्रॉब्लेम काय आहे? कमेंटमध्ये सांग. आणि त्यात प्रॉब्लेम काय आहे तुझा? जिमला आल्यावर फेवरेट गाणं आहे आपलं काय नाही? बजरंग बाण. सगळ्यात एनर्जेटिक गाणं आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गाणं. सगळ्यांचं फेवरेट बजरंग बाण. आता बंद करतो नाही तर कॉपीराईट पडेल. आणि होय रे म्हणलं असं कोणी विचारांनी हे कमेंटमध्ये वगैरे असं काही करू नका की बॉडी नाही काय नाही आताच हे केलं आहे. कारण आमच्यातलं प्रत्येकजण गोलपेक्षा हे सुरुवात आहे फक्त. गोलपेक्षा जास्त कन्सिस्टन्सी. आमचा ग्रुपच असा आहे ना प्रत्येकाला जर्नी जास्त आवडती का नाही रे? गोलपेक्षा गोल इम्पॉर्टंटच आहे पण जर्नीत जास्त मजा असते. माइंडसेट डिसिप्लिन. ती मजा आहे. ती मजा आहे. ब्लॉगचं मोठी असतं आहे की जर्नी बघता येईल नंतर. जेव्हा गोल कंप्लीट होईल ना तेव्हा ही जर्नी बघायला मजा येईल. आणि मेन म्हणजे ब्लॉग आमच्यासाठीच केलेला. असं काय नाही की कुठं आता ट्रॅव्हलचं आपण करतो पण ट्रॅव्हलचं वेगळं झालं आणि हे वेगळं झालं. हे ब्लॉग स्वतःसाठी आम्ही केलेलं आहे की नंतर बघायला मजा येईल. एक नवीन सुरुवात केलेली आहे. नवीन सुरुवात स्वतःसाठी केलेली. 1 जानेवारी 2026. असं पण आत्ता जिमला एक वर्ष तरी गॅप पडला असेल आपलं. 1-2 वर्ष. आणि ही जे आत्ता व्लॉग बघते तुम्ही हे स्टार्ट करून जस्ट आपल्याला झालेत. मला तरी 1 महिना झाला आहे. त्याला 3-4 महिने झालेत आणि मी तर आत्ता स्टार्ट केली. 4 दिवस झाले त्याला. बघायला मजा येईल नंतर. आता जी पण फिजिक तुम्ही बघताय ना ती फक्त मी रिजॉईन करून जिम फक्त 1 महिन्याचे रिझल्ट आहे. अजून पुढं खूप लॉंग जर्नी. काय नाही सूरज? जर्नी खूप लॉंग आहे. एंडलेस जर्नी आहे. सूरजचं चांगलंच लांब निघलं आहे. इंटेन्स कार्डिओ. अजून खूप लॉंग जर्नी आहे. तर पुढच्या ज्या 1 वर्ष म्हणा किंवा 8 महिने जी बॉडी दिसेल ना ती बघायला मजा येईल आणि जर्नी बघायला पण मजा येईल. एवढा वर्कआउट केला आहे आज आणि
जो कार्यकर्ता आज आला नाही जिमला त्याच्या घरी प्रोग्राम आहे आणि खायला काय आहे खायला त्यांनी केली पावभाजी. पावभाजी. तर आमचं आम्हाला असं पण म्हणणं म्हणणार आहे- आहे खा. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आज एवढं घाम काढलं तर त्यांनी हां. आम्हाला एक पनीर चिल्ली फ्राय किंवा पनीर चिल्लीचं काय पनीरची काहीतरी करावं सोय. कारण आम्ही आता पावभाजी घाम नाही खाऊ काढलाय शकत. तू, एवढं घाम घाम काढलाय केलंय. या घामाचा निरर्थक तुझं होईल हो, सगळं कारण म्हणजे त्यामध्ये वेस्ट जाईल तुझा घाम. 1000 कॅलरीज तरी सहज हा अरे आतमध्ये खूप- जातील. खूप- काय खूप. उपयोग होणार नाही. काय उपयोग होणार आहे का एवढी हेवी जिम केली आणि नंतर पावभाजी खाल्ली काहीच उपयोग नाही होत. त्यामुळं पावभाजी वगैरे हे आवड करा चांगलं खावा आणि चांगलं दिसा.